नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की नम्रता ईश्वरीच्या रूममध्ये येऊन गुपचूप बघत असते की ईश्वरी नक्की करते तरी काय. आणि ईश्वरी आपली डान्स प्रॅक्टिसच करत असते. आता नम्रता स्केटिंग बोर्ड गुपचूप ईश्वरीजवळ ढकलून देते आणि तोच स्केटिंग बोर्ड ईश्वरीच्या पायाखाली येतो आणि ईश्वरी जोरात पडते आणि तिला पडलेलं पाहून नम्रता दात काढायला लागते आणि तिथून निघून जाते. सख्या बहिणी पक्क्या वैरी याचं बेस्ट एक्झाम्पल ही नम्रताच आहे. पण आता ईश्वरीच्या आवाजाने अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीला त्या परिस्थितीत पाहून त्याला खूपच जास्त आता टेन्शन यायला लागतं. जरा वेळाने हा अर्णव डॉक्टरांना बोलावून घेतो. डॉक्टर ईश्वरीच्या पायाचा चेकअप करतात आणि म्हणतात, मिस्टर अर्णव यांच्या पायाला सूज आलेली आहे आणि ह्या पुढचे काही तास तरी चालू शकत नाही. हे ऐकूनच ईश्वरीला खूपच जास्त टेन्शन येतं आणि ती डॉक्टरांना म्हणते, हे कसं शक्य आहे डॉक्टर, जरा वेळाने माझा डान्स आहे या स्पर्धेत. डॉक्टर स्ट्रिक्टली वॉर्निंग देऊन परत सांगतात, हे बघा मिसेस राजेश शिर्के, तुमच्या पायाची कंडिशन पाहता मी एक डॉक्टर म्हणून तुम्हाला या स्पर्धेत डान्स करण्यासाठी आता तरी अलाउ करू शकत नाही. बाकी तुमची इच्छा. हे बघा, मागच्या 2 राऊंडमध्ये जे झालं आता पण तेच व्हायला बसलं. हे वाईट करायला जातात आणि त्या ईश्वरी अर्णवचं त्यात भलंच होऊन जातं. आता ह्याच गोष्टीमुळे जजेस त्यांना एक्स्ट्रा मार्क्स पण देतील आणि पब्लिक वोटिंग पण जास्त त्यांनाच करेल. दुसरीकडे राकेश बॉम्ब ठेवण्याची तयारी करतोय. त्याने एका कचऱ्याच्या डब्यात एक बॉक्स फेकला. ते पाहून तिथल्या लोकांनी त्याचे व्हिडिओ बनवत, ह्यात काय टाकलं आणि हा बॉक्स तू ओपन करून दाखव असे म्हणले. आणि ज्यावेळेस तो बॉक्स राकेशने सगळ्यांसमोर उघडून दाखवला त्यात फक्त कागदाचे तुकडेच होते आणि ते पाहून लोक राकेशला सॉरी बोलून तिथून निघून सुद्धा गेली. पण मंडळी, राकेश फक्त ट्रायल घेत होता बॉम्ब लपवण्यासाठी आणि ह्यावरून तर राकेशला समजलं की बॉम्ब लपवणं सोपं तर नाहीये, कारण जिकडे तिकडे माणसांची नजर तर असणार आहे. चला तर मग, माझा जायचा टायमिंग झालाय. पण हे पुढचे अपडेट्स तुम्हाला जर पाहायचे असतील तर तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक सुद्धा करा. बाय बाय.